आमदार निवासातील कॅन्टीन मध्ये मारामारी करणारे आमदार संजय गायकवाड सध्या खूप चर्चेत आहेत। त्यांच्या मारकुटेपणाची चर्चा सुरू असतानाच लातूरच्या शेतकऱ्याला मदत म्हणून दिलेला बैलही चर्चेत आलेला आहे। कारण लातूरच्या शेतकऱ्याला दिलेल्या बैलजोडीतला एक बैल मारकुटा निघालाय। आता या मारकुट्या बैलासह शेती कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। मारकुट्या आमदाराचा मारकुटा बैल, शेतकऱ्याला दिलेली बैलजोडी मारकुटी निघाली। गायकवाडांच्या मदतीचा बैल शेतकऱ्याच्या अंगावर धावला। मदत नको पण बैल आवर असं म्हणण्याची वेळ लातूरच्या अंबादास पवारांवर आली आहे। त्याला कारणही तसंच झालंय। झी 24 तासच्या बातमीनंतर आमदार संजय गायकवाड यांनी अंबादास पवारांना बैलजोडी भेट म्हणून दिली आहे। संजय गायकवाडांनी मनाचा मोठेपणा दाखवत शेतकऱ्याला बांधावर जाऊन बैल भेट दिले खरे, पण हे बैलही आमदार संजय गायकवाडांसारखेच निघाल्याची चर्चा आहे। संजय गायकवाडांनी कॅन्टीन मध्ये जशी मारामारी केली तसे ते बैलही मारकुटे निघाले। दोन बैलांपैकी उजव्या बाजूचा बैल अंबादास पवारांना जवळ येऊही देत नाहीये। तसा प्रयत्न केल्यास थेट शिंग मारण्याचा पवित्रा तो बैल घेतोय। शेतकरी जवळ गेला तर बैल पाय मागे घेतो, डोळे वटारतो आणि शिंग हलवतो, जणू काही समोरच्या व्यक्तीला आव्हान देतोय। मदतीत मिळालेला मारकुटा बैल सांभाळण्यासाठी वेगळी माणसं ठेवायची वेळ अंबादास पवारांवर आली आहे। बैल दोन दिलेले आहेत। आमच्या भावाला तर जवळच योजना केले, तर आम्ही दोघ जण मिळून कसं सोड बांध करू लागलो त्याला, तर बी दोन माणसं लागलेल्या त्याला सोडायला बांधायला। अभिनेता सोनू सूद यांना अंबादास पवारांना थेट बैलजोडी न देता त्यांच्या खात्यावर 45,000 रुपये पाठवले। सोनू सूद यांनाही मारकुटे बैल दिले असते तर काय झालं असतं या कल्पनेनंच गावातल्या शेतकऱ्यांच्या अंगावर शहारा येतोय। शेतकरी अंबादास पवार यांचा जीव घेतलेला एक व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला। याची बातमी झी 24 तासनं आपल्या वृत्तवाहिनीवर दाखवली आणि राज्यातून मदतीचा ओघ सुरू झाला। बुलढाण्याचे आमदार यांनी त्यांना बैलजोडी दिली आणि त्या बैलजोडीच्या माध्यमातून ती शेतीतील कामं करतील अशी एक अपेक्षा होती, परंतु लातूर जिल्ह्यामध्ये आता त्या बैलजोडीबद्दल वेगळीच चर्चा सुरू आहे। ती बैलजोडी मारकी निघाली आहे आणि त्या बैलजोडीला सांभाळण्यासाठी 2-3 लोक लागत आहेत। काल परवा एक बातमी वाचली आणि त्या बातमीमध्ये सोनू सूद यांनी 45,000 रुपयांची आर्थिक मदत त्या शेतकऱ्याला दिलेली आहे। बरं झालं सोनू सूद यांनी आर्थिक मदत दिली, त्यांनीही जर बैलजोडी वगैरे दिली असती तर त्यालाही सांभाळायला काय लोक लागले असते की काय, अशी अवस्था आहे। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, गुण नाही आला पण वाण आला अशी म्हण आहे। इथं तर आमदाराचा मारकुटा स्वभाव खरेदी केलेल्या बैलात उतरला की काय अशी खुमासदार चर्चा लातूरमध्ये सुरू झाली आहे। अवताला जुंपावं तर मारणार, जुंपलं नाही तर शेती कशी करणार अशी अडचण शेतकरी अंबादास पवारांची झाली आहे। आता या मारकुट्या मदतीचं करायचं काय असा यक्ष प्रश्न या शेतकऱ्यासमोर उभा राहिलाय। वैभव बालकुंदे, झी 24 तास, लातूर।